न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। संत निवृत्तीनाथ पालखीचे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एसके सेवाभावी संस्था यांच्या वतीने जल्लोषात स्वागत। त्र्यंबकेश्वर ते प्रभाग 12 मध्ये वाऱ्यांचा उत्सव। संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करते। हा सोहळा महाराष्ट्रातील हजारो वारकऱ्यांसाठी श्रद्धेचा आणि भक्तीचा सर्वोच्च अनुभव असतो। निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू असून त्यांनी नाथ संप्रदायाचे तत्वज्ञान वारकरी संप्रदायात रुजवले। त्यांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात त्र्यंबकेश्वर येथून होते आणि मार्गात अनेक भक्त, गावकरी, समाजसेवक आणि स्थानिक संस्था पालखीचे स्वागत करतात। नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाचे सभापती माननीय रंजनभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत प्रभाग क्रमांक 12 मध्ये करण्यात आले। या स्वागताचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एसके सेवाभावी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाला सोपान पडलग, राकेश गांगोडे, मनोज दिवे, शंकर पाटील, प्रकाश जाधव, सचिन चव्हाण, संतोष खरे, प्रवीण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। वारकऱ्यांच्या सेवा उपक्रमाअंतर्गत क्षत्रिय कुलावतन वाद्यपथक नाशिक यांच्या वतीने थंड पाण्याचे वाटप करण्यात आले। यावेळी अभंग गवळणीच्या तालावर वारकऱ्यांनी नाचून आनंद व्यक्त केला। आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमास एसके सेवाभावी मित्र मंडळाचे विनायक खंडारे, रवी शर्मा, गणपत वाघ, राजू शेलार, जगदीश पाटील, निवृत्ती वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांचा उत्साह आणि समर्पण भाव वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणणारा ठरला।